जिल्हा कोल्हापूर मिरज शहराला मिरज शहर किसण्याच्या तीराला माळ्याच्या 5 मंदिर गावाच्या मधाला माळ्याच्या 5 मंदिर गावाच्या मधाला गाव भजे देवाला देव भजे गावाला काय उपमा देऊ त्या भगवानाच्या नावाला उभाराई हा केला भूक होई भुकेला तेवढाच मंगाळ मापिला चुकीला आज श्रावण महिन्याला कुलवान घराला कोतळीचा मंगराया थाटा माटान आला देवा भगवंताचा हा सोहळा सजला माळ्याच्या पामंगराया दोघं बसलं एकमेकाच्या साथीला एक मागण देवाला मग राया तुझ्या चरणाला सुखी ठेवा द्यावा याहुलावान घराला वासी खानाच वरदाना माला सदैव देव आहे पाटीला शरण जाऊनी माळच्या 5 चरणाला वेळ लावू नको डिंब्या थाप मार डोलाला सुंदरान मांडल या मांडल सुंदरान मांडल या मांडल सुंदरान कुणाला या कुणाला सुंदरान कुणाला या कुणाला
देवाच्या या गात्याला फारपुरी कालवा पहिल्या सत्ययुगाला देव होय राजाला काय घडला होता त्या जाग्याला तर असणाऱ्या त्या कोणच्या मठाला मात्री त्या जाग्याला मठाला देव लागला होता परिस्थिती विकाता रायाला पण देवा करी सीताने काय केलं होतं त्या जाग्याला देवा कर सीधा लागला नांदायला पण नांद त्या देवाची सीधा मला त्या जाग्याला नित्याच्या नेमाला सेवा पूजा लागला विकाता करायला करीत असताना नेम बला चालल्याला त्या जाग्याला महादेवराया देवाड मेंढ्या राखायचा आणि रात सेवा देवांची करायचा मात्र त्या जाग्याला चालल्याला भला नेम सिद्ध महापाचा देव लागलाय कशी का आता बघायला नेम चालला महापाचा दिवसान दिवस लागले सरायला मात्र त्या जाग्याला महिने लागले का आता भरायला काय थोड्या रोजानं काय थोड्या दिवसानं देवा करी शिदानं काय केलं होतं त्या जाग्याला बऱ्याच दिवसाचा काळ सरला मात्र त्या जाग्याला सरल्यानंतर मात्र त्या जाग्याला शिदानं विचार मनाचा केला देव काय बोलतो त्या जाग्याला पाहिजे खसबरी का आता बघायला म्हणून देव करी शिदा मनामध्ये लागलाय विचार करायला मला पला खत लावून बघूया आपण त्या जाग्याला बोलायला लागेल मनामध्ये काय विचार करायच्या जाग्याला कानुराच्या मठाला असणारा देव करशील मात्र त्या जाग्याला आता जाग्याला कुण्या एका दिवसाला असं बघायचं मालापाचा किती मालापाची भक्ती आपल्या हाय बघू मात्र त्या जाग्याला दिवसाला मालापाची भक्ती कशी आहे आपण बघायची म्हणून आता बसलेला तो देव करशील त्या जाग्याला भक्ती करतो मला मनापासून मात्र त्या जाग्याला रोजाला दिवसां द्यादेनं ध्यान मेंढ्या शेळ्या देणं राखायला आणि घातल्या होत्या दकीला तिने सांजला आणि तिने सांजच्या वेळेला मात्र त्या जाग्याला दकीमध्ये ज्याने तिने विकाता घालायला तानी त्यानं मिळवायला पदनी त्यानं पदायला चरणावाच्या दोन कुत्र्यातनी जीमुख वाढायला तुझ्या मोगऱ्याला रे झट्या जांभळ्याला खाऊजी वाटलं मात्र त्या जाग्याला लागला शिवा त्यांना विकाता दियाला जाणार माझ्या गुरुच्या विकाता शेवला जातो माझ्या गुरुच्या शेवला गडागरणी संगती लागी कधी आणि मला पाचाला मात्र त्या जाग्याला विकाता मला पाचाला निघून चला देवाच्या शेवला जाता बरं जाताना मला पण त्या जाग्याला निघून देवा चालला
देवाच्या शेवेला जाता बरं जाताना निघून गेला हिरवी का ताजारवला बरवला माळा जाऊन पोचला गळा करंडी ठेवली अंघोळा सवळा म्हाळापण केलं मात्र त्याचा गेला भरून वरती म्हाळापण ठेवायला अंघोळ सवळ विका करायला होती तशी वस्त्र अंगामध्ये म्हाळापण घालायला गळा लावला होता खांद्याला गळा म्हण पिला खांद्याला लावला आणि करंडा हातात घेतला माळा पाताला देवाच्या शेवला लागलाय म्हाळा पाब्रिका आता तोडायला करता लागला होता शिवा भरायला आणि तसा वाट लागला शिवा चाला गेला गेला वाट चालत चालत त्यो म्हाळा पा देवाच्या रावळाला जाऊन पोचला गडा करंडीला गडा म्हणतीला ठेवला करंडा कुटीकला डिगला देशीला महाला पाठीला याला बिका त्यानं हाताला लोट झाडा लागला बिका आता करायला लोटणार करून झाल्यानंतर महाला पाठ्याला गेला आणि देवाच्या शेवला गेला झाड लोट गेली गडा करंडा त्या देवाच्या पुढ्या उतरला त्याला याला पाण्याचा लागला शीतळा दियाला एवढ्या देवदर्शित मात्र त्या जाग्याला बघायला गेला सांगायला गेला सांगायला गेला शेवनाई करायची माझ्या माळून रात जागवाकी हौसाची पुन्हा हवसाची पुण्य देव काय म्हणतो मात्र देवला याला माझी सेवा नाही चाकरीच्या दिवसाला करायची मात्र त्याला गेला सेवा नाही मला पाठरायची पाणी नाही मला घालायचं म्हणजे बरोबर मला पाच सरा मागे सराला घेऊया याला आपण जोडायला देवा काय चुकलं का माझं सांगशीला का मला म्हणून लागलाय बोलायला हे देवा काय चुकलं माझं सांग मला मात्र देवा याला एवढ्या देव करशील लागलाय बे का मला प्रसंग बोलायला मला सांगतो ऐकून घ्या आजच्या पण दिवसाला हे मला पा काय हाय चुकलं तुझं अरे मला पाय सांगतो आई का तुला त्याचा याला काय लागला बी का आता बोलायला अरे रोज डमका तर मला पा पाण्यानं तो गावाला तिथला मला पा फुलानं तोस अरे हे मला पा किड्याच्या फुलानं डोकं उठलं आणि बिडकीच्या पाण्यानं अनवाज मला पा शिंद मात्र त्याचा याला असं लागलाय मला पला बी का आता बोलायला बोलल्यानंतर मला पा लागला होता देवा काय पाहिजे तुला सांग मला त्याला गेला
हे देवा मग काय पाहिजे गा सांग मला देवला गेला एवढं मला पला म्हणले पेटला मला पला देव लागला बिका आता बोलायला सांगतो आजच्या पण दिवसाला दिन दादा बिरकीच काय पाहिजे तुला म्हणल्याबरोबर देव लागलाय मागायला माळा बिन बिडकीच पाणी बिन केल्याचं फुल पाहिजे माझ्या शेवला असलं फुल पाणी द्यावा कुठं मला गावायचं नको ते ख्याला लावू नको मला पण भावापणा देव करतो या अरे भावापा जर बिन किड्याचं फुल बिन विडकीचं पाणी आणलं तर याचा सेवा माझी करायची त्याचा गेला नाही माझी करायची सेवा महापा म्हणल्या पेटला चिंतेत बघायला मला पद्याला गेला चिंता घेते मला पवित्रला झाल्याला देवाला बोलू लागला या हे देवा जर तुझा हात असलं जर तुझी इच्छा असलं तर बिन बिडकीच आणि बिन किड्याचं पुढे जातो देवाला बोलायच्या त्या देवा कामाला यश पाहिजे द्यायला म्हणून देवाचं दर्शन आपण घेतलं मात्र ते जायला हात मला पण का देवाला जोडायला दर्शन देवाचा घ्यायला आणि हसणार बिर्द साधू साध्याला मला पण लावायला सार्थक होईल नरधर्माचा धरून या सत्संग आई बाबाची सेवा केल्यावर आई बाबाची सेवा केल्यावर शाबाश शाबाश
दोघांची कविकाराने आईवर कविता केल्या गायकाने सुद्धा आईवर गाणी म्हणली पण बापाचं नाव मावलीनं कुठं तर अलीकडच्या काळात आहे का नाही जगात आई तोड आहे तिथं विशेष ना देवादिका दांड मानलंय आई बापात सारखं दैवत नाही बरोबर आहे का नाही पण माऊलीनो जेवढं कार्य आईचं तेवढंच बापाचं सुद्धा आहे जेवढं उपकार आईचं पलीकडे जाऊन बापाचं सुद्धा आहे जेवढं आई आपल्यासाठी करते तेवढं बाप पण करतो आहे का नाही पण आईला कमी लेखून चालणार नाही माऊलीनो तो बाप कसा असतो माहिती आहे बाप स्वाभिमानी बाना बाप कनकर कना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटते मशाल बाप जागे ते घालून घर झोपते खुशाल बाप घराचा उपाया आई कळस त्यावर जेव्हा खच तोला पाया तेव्हा कोसळते घर म्हणून पाया आधी जाम हसायला हवा घर पडण्याची भीती नसते बरोबर आहे का नाही बाप कष्टाचा का भाडी उस्माळ्यात तोडतो या बाकर पोराला ठेवून काढ उसात चाकतोया कवीस खानीच फाटलेलं सुई दोऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं आले जत्रा गावाची आले जत्रा गावाची बाप दुकानी जायाचा आणि उदार पादार कापड मुलांना लायचा जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रत फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा मनी तो धरायचा तुला पेटत नवती तुला पेटत नवती दिन दिस घराला पहिली बऱ्या धान्या पायी बाप गावात फिरायला हे काम फक्त आणि फक्त आपला करू शकतो आहे का नाही आणि बघायला गेलं तर जास्त बापाचा जीव मुलांच्या पेक्षा कुणी व कुणावर मुलगीवर आपल्या मुलगीवर असतो पण मुलीसाठी बाप काय म्हणतो माहिती आहे लग्न मुलीच करीन लग्न मुलीच करीन काय हुंड्यासाठी भ्याला लेखना नाही जाताना बाप कोमेजून गेला अव मुलगीचा बाप अव मुलगीचा बाप रोज मनात धुरायाचा रोज मनात धुरायाचा लेखना जाई जाताना याचा चेहरा पडायचा लेखना नाही जाताना कुठल्याही बापाचा चेहरा कधी बघा आहे का नाही त्याला मोरा बाप होणारा तो बाप असतो पण बापाला कधी कमी लिहून आहे का नाही जगात थोराई आहेचा दादा रे जीवनामध्ये हवा बापाचा रे या जीवनामध्ये हवा बापाचा ती सोय करत आई बाप धुरतो मुलाच्या शिक्षणाला पायी दोन वेळेचा अन्न घालते आई किती सकाळी आणि संध्याकाळ आयुष्याच्या सुधारल्या सोय करणाऱ्या बापाला विसरून चालणार नाही आई थोड आहेच तिथं विषय नाही बापाला विसरून माऊलीन चालणार नाही कारण धाकात ठेवणारा बाप भीती धावणारा बाप मारहाण करणारा बाप आपल्याला वाईट वाटतो कडू वाटतो पण आती माया ममता प्रेम जेव्हा बापाच ओळखायला आपण शिकलं पाहिजे वरून दिसतो कटवर आतून साधार जीवनामध्ये हवा बापाचा या जीवनामध्ये
लेना सौभाग्याच तिचं ते बळकट शास्त्राला सुद्धा प्रश्न खूप आहे माऊलीनो ज्या स्त्रीला सौभाग्याचं लेणं नाही ज्या स्त्रीचं लग्न नाही वर गेल्यानंतर त्या स्त्रीचा जन्मार्थ मानला जातो अपुरा आहे आहे का नाही बरोबर आहे म्हणून आईने बाप घराला जिवंत जिवंत तर त्या घराला आई बाप हवा बाकी मायेचा बाजार जीवनामध्ये हवा बापाचा जीवनामध्ये हवा बापाचा वगैरे खान बापाचं ते कवल केलं शिवाशाही रान सदैवच देव पाठीशी माझार जीवनामध्ये हवा बापाचा दार या जीवनामध्ये हवा बापाचा दार मात्र जगा गेला दर्शन ब्रिकाता गेला रे महापण फुलासाठी मात्र त्याला गेला जात्या कामाला देवा यश द्याव मला गडा करडा महापण संगतीला घेतला माळा पाविटला वाटला लागला वाट चालत चालत माळा पाफुल पाण्याच्या शोधाला चालत जायला फुल पाण्याच्या शोधाला निघून ब्रिकाता जायला पण जाता जाता माळा पल आठवण झाली होती आपल्या मातेची त्या जाग्याला जात्या वाटला माळा पाचा विचार चालला मी चाललो या फुल पाणी हानायला कुठं फुलपाणी गावलं मला कुठं नाही गावायचं कुठं मला देवाची भेट व्हायची तवाईच्या जाऊया भेटीला दर्शनाईचं घेऊ आणि मग आपण जाऊ मात्र देवाला कामाला आशीर्वाद आईचा संतीला घेऊया आणि आपण जाऊया देवाच्या कामाला म्हणून वागणी वनमाळा पण करायला आणि मला बाबा ते देवाला गेला होता तरी आपल्या घरी ब्रिकाता वाड्याला पण जात्याला माळापा मात्र त्याला गेला चालला गे या वाड्याला चालला गे या वाड्याला मध्याने जाया वेळेला मध्याने जाया वेळेला वाटशिवा करायला निघून चालला आपल्या मातेच्या ब्रिका दर्शनाला आणि निघून गेला घर ब्रिका वाड्याला मध्याची वेळ झाल्या आली बाळा पाचाला या दरवाजाच्या तोंडाला येऊन पोचला कणवाला झोपल्याली घर वाड्याला
दरवाजाच्या तोंडाला लाल प्रकार काय घराला जायला अशी जर हा काय मिरका आता मारली तर माझी माता घडबडून उठल आणि आज येणारी माता त्या जाग्याला माझी माता घडबडून जागी होईल घेऊन माझी माता म्हणाला म्हणून मला पण दरवाजाला राहून काय केलं त्या जायला लागला बिका शिवाता सोडायला कमऱ्याला लागला होता परवायला माळा पा कसा लागला आईला बिका दिसायला स्वप्न सोडला आईला माळा पा दरवाजाला उभारल्या घेत आईला दिसू लागला या उशा पैशाला बसल्या ग दिसतो या स्वप्नात माता जागी झाली उशा पैशाला लागली बघायला पब्लिका तिला दिसण्याचा झाला जगण्यास होती तिने लावायला आणि एवढ्याच भावापणा हात मारली दरवाजात त्या जाग्याला आणि येऊन पोचला कुठं दरवाजाच्या तोंडाला मात्री त्या जाग्याला लागी आता माता देवी का आता उघडायला आणि उघडल्यानंतर तो दाराच्या तोंडाला त्या जाग्याला दरवाजाच्या तोंडाला रे चंद्रकांत मामाया शहराला शहर गेला या हो
आणि माझ्या रक्कला तुला गेली कामाला पाला सांग मला मात्री त्याचा गेला मला पा सांगशील का मला म्हणजे पेटला मला पा मातेला लागला बी गाता काय शिवा सांगायला वेळाची बाळा वेळा झाली माझ्या नकला गेली एवढ्या वेळाने एवढ्या टायमाने कार्य द्यायचं कारण झालं तिला सांग महापा मला मात्री त्याचा नंतर महापा मातेला लागलाय बोलायला माता एवढ्या लागला हात तर मला इडीची कात्याला गेला मातेला घेतली महापा दादा माती त्याचा गेला नंतर महापाला बसायला बसकार मातीने टाकायला भरला ताब्या महापाच्या हातामध्ये दिया महापाच्या हातात भरला ताब्या दिला हे महापा काय पाहिजे तुला सांग मला मात्री त्याचा गेला म्हणल्यानंतर मातेला लागला उतरली का बोलायला काय सांगायचं माता मौले सुखाचे सावले त्या जाग्याला एवढं म्हणल्यानंतर मात्री त्या जाग्याला माझ्या खेळाड्या देवानं मात्र त्या जाग्याला प्रकार काय घडला मात्र सांगायला खेळाडे देवाने खेळवला माता सांगतोय गाच्या पण दिवसाला याड लागला माझ्या देवानं मला बिन खेड्याचं फूल बिन बिरकीचं पाणी देऊ लागला मागायला आणण्यासाठी जाता जाता तुझं तोंड बघा तुझं दर्शन घ्यावा म्हणून वाकडी वाट करून आलो वाटा तुझ्या जवळल्या बाजूला भाडा आईला सांगू लागला या आईला वाटलो माझ्या आई माझा मुलगा जावा अवघड काम करायला असं वाटेल का नाही वाटणार कारण आई ती आई असते आई ती आईच असते शेवटी आहे का नाही आईची माया ही वेगळी असते आई सारखं दैव जगाच्या पाठीवर आहे का नाही पण पूर्वीचा जमाना वेगळा हल्लीचा जमाना वेगळा पूर्वीचा हलिंगराया पूर्वीच्या खरमातेकडे गेलाय आईला भेटण्यासाठी आणि आता हल्लीच्या जमान्यात आईकडे कोण जाईल का भेटायला कशाला कोण जातोय कारण आताची पोरं सर्व्हिसला पुन्हा मुंबई शिकला जरा शाळा की पुण्यात निघाला बघा करायला आहे का तिथं काय ढक्कल गाडी घेऊन छान लागतोय आणि घरात कोण नसलं म्हणलं की म्हातारा आई बाबाची काळजी घरात कोण करणार हो कोण करणार म्हणून बायकोला आपली काकत मारून निघाला मारत आई बाबाला एखादा होता शोधायला नव्हता बरोबर आहे का नाही आई बाबाला एकदा वृद्धाश्रमात घातलं म्हणलं बघायचं कामच नाही माऊलीनो 9 महिने 9 दिवस 9 घटका आपल्या आईनं आपल्या उदरात वागवलेला
आहे का नाही तो काय जगाच्या मध्ये कुठे गेला तर फेकणार आहे का नाही पण कलियुग आणि सत्ययुग आहे का नाही या दोन युगातला फरक कारण जास्ती कलियुग आहे सुरक्षित युग आहे या सुरक्षित युगात आता हल्लीच्या मुली लग्न झालं म्हणलं की डोईवर पदर सुद्धा घेत नाही कारण का वजू येते म्हणून डोईवर का पदर घेतला की लाज आहे का नाही म्हणून साईड फिंगर लागते का म्हणून डोईवरला पदर सुद्धा खांद्यावरला पदर सुद्धा डोईवर घेत नाही आहे का नाही हल्लीच्या जमान्यात पूर्वीची माऊली पतिदेव जेवल्याशिवाय कधी आपण जेवत नव्हतो का जेवत होती पतिदेव जेवल्यावर जेवायचे जर पतिदेव म्हणायला तुझी वाट बघत बसायचं पण जेवायचं नाही हे काम करायचे आणि हल्लीची माऊली काय करते चपात्या करत करत आडीच शकते आणि जेवायला बसलं की म्हणायचं मला अलीकडे कशानं जायचंच नाही पलीकडे जाऊन खाला तिथे जाते का बघूया आहे का नाही माऊलीनो पूर्वीची माऊली पदर पसरून एकदा वागणं मागणं मागत होते ते मागणं लय महत्वाचं आहे पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं पदर पसर ते मागणं मागते कुंकवाचं पत्यादी मरण मजला गेर भगवान पत्यादी मरण मजला गेर भगवान परमेश्वर पती राहिला पत्नी झाली कारण पत्नीच्या अंगात येतं आणि मग पतीदेव जाऊन पत्नीचा पाय धरतो देवा बघ चुकला असलं तर पदरात घाल देवा ते काय सारे आहे का ना काय चुकला असेल तर देवा माझ्या आहे का नाही जाऊन त्याचा पाय धरायचं पतिदेव कोण झाला परमेश्वर कोण झाला परमेश्वर ही बायकोच झाली आहे का नाही आणि पतिदेव तिचा भगत झाला आहे का नाही पूर्वीची माऊली माऊली नो पदर पसरचे मागे मागते कुंकवाचं पत्यादी मरण मजला गेर भगवान पत्यादी मरण मजला गेर भगवान पूर्वीच्या जमान्यात दारात पायतानाचा आवाज आला म्हणलं की आज बायको थर 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 कापत होती आहे का नाही आता उलट झालं मेंढक होत त्यावेळी आता मेंढक कमी झालं मेंढर इकली घालच म्हणाला मेरा कृष्णाला आहे का नाही आता उलट झालं दारात पंजांचा आवाज आला म्हणलं की आत गडी फार 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 कापायला लागतोय आहे का नाही कारण व्यसनाच्या हारी दुनिया निघाली दारू प्यायची लग्न एकाचं वरात एकाची ह्यो तिसरा आपला गावात तेवढी फुकट हाणतो पुढल्याकडे नातून झालं म्हणलं की चुलतच घडला त्या गत्राकडनं त्या गत्राकडला आणि त्या गत्राकडनं
दाढाड होय मग घरातला फौजदार माहीत घुमात असतो घरातला फौजदार लग्न ज्याला झाले त्याला माहित नाही घरातला फौजदार कोण आहे का नाही तो आपला कमरेवर हात ठेवून वाटत बघा त्याची उभा असतो या मालकाची आहे का नाही म्हणजे पतिदेव डोलत 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 जातो बघतोय तर फौजदार कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला आहे त्याच्याकडे बघत मग ह्यो गाणं म्हणतो काय म्हणतो काय जेव्हा बघतीस तू माझ्याकडे जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला मदार झाल्यासारखं वाटतं जेव्हा बघतीस तू माझ्याकडे मला मदार झाल्यासारखं काय जेव्हा बघतीस तू माझ्याकडं तेव्हा मला आमदार झालं तुझे फौजदार काय म्हणतो माहिती आहे आमदारा पुढे ये ते कापड देऊ दे आधी बघा आमदार बरोबर आहे का नाही जातो माझ्या वाट्याला सोडणाऱ्या जाग्याला माझ्या कुठं चालला सांग मला मात्र वडिलाच्या देवानं येड मला लावला माता खुळ मला लावला आणि लागला होता सांगायच्या जाग्याला बिळकीचं पाणी बिळ किड्याचं फुल माझा देव लागलाय माझ्या याला एवढं म्हणल्या बरोबर कोडं पडलं मापातला ती म्हाला पाला म्हाला पाला बिगाता बोलायला येड लागला म्हाला पात तुला खुळ लागलं मला तुला त्या जाग्याला
होती मला पला बोलायच्या जाग्याला बाळापा बोलतोय आईला याई दिलेलं वचन फुकलेलं तांबू मात्र त्या जाग्याला नाही मी घेणार मात्र त्या जाग्याला नाही आई परत घेणार एवढं म्हणल्या बरोबर आईनं खरं मातेनं ओळखलं माता बाळापणा ऐकणार त्या जाग्याला नाही माझा ऐकायचा वचन देऊन आला आपल्या गुरुला म्हणून त्या असणारी ही खलवा माता लागली होती लखपतीनं काय विचारायला बघायला सांगायला लागली ऐकणार नाही कारण देवाच्या सेवेला निघाला की जाणारच माग नाही जाणारच बरोबर आहे कारण भगवंतावर भक्ती द्यायची म्हणून त्या माता बापाला काय म्हणते मात्र मला पला लागली अमेरिका माता बघायला जाणार तो फळ पाणी आणायला पण कुठं जेवणार कुठं खाणार मला पत्याला गेला कुठं जेवणार बापा कुठं खाणार अरे बापा सांगतो आहे का तुला भोजन बनवतो मात्र तुझ्या मार्गाने निघून जा म्हणून लागली का मला पला सांगायच्या जाग्याला आता शब्द कसा आईचा मोडायचा म्हणून तो असणारा म्हाला मात्र वस्तू मी स्वयंपाकावर मात्र म्हणल्यानंतर स्वयंपाक लागली का माता खनवा करायला तांद लागली तळायला पाणी लागली होती यायला पाची प्रकाराचं भोजन तिनं बनवलं पाची भाज्या रांधल्या स्वयंपाक बनवला आणि मग भरला तांब्या मात्र जागेला हातामध्ये विका दियाला पण मला पा लागला होता मनामध्ये शिवा काय बोलायला बघायला गेला सांगायला गेला शिद माझ्या भारून शिद माझ्या गुलवानाच्या या पोळीचा मंगू माया नावाचा मंगू या दिवस डिंब्या गेला हो डिंब्या गेला हो
डुला सोडू नको तू ढोलाची झुल पहिल्यांदा हात बांधल्या दीर्घाला सोडायच्या म्हणून हा मी घोडून मारत माझ्या गाण्याला येतो मी घोडून मारत माझ्या गाण्याला पण मला पाहिला काय म्हणतो मात्र त्याचा गेला बापाची पकवानाचा ताडबिका महापला ठेवायला पुढे मध्ये भरला तांब्या दिला महाराजाच्या हाताला महाराजाच्या हाताला भरला तांब्या दिला आणि आईला काय म्हणतो मात्र त्याचा गेला शिवाब्रिका आता बघायला महाराजा मनामध्ये लागलाय खायला मी गुरुला वचन देऊन आलेलो त्याला गेला गुरु माझा वंगा होय गुरु माझा वाई होय जर जेवलो जर पाण्याला गेलो तर ख्याल माझा गुरु मला लावलं काय मला म्हणून मात्र त्याला गेला तुझ्या पोटाचं बघितलं नाही म्हण माझ्या फुलं पाण्याची आठवण झाली का म्हणून मला त्याला गेला तुला पाणी माझा गुरु माने नाही करणार तेव्हा काय करावं मात्र त्याचा गेला त्या दिवसाला तिलाने असणाऱ्या टायमिंग त्याला गेला त्याच मैदानीच्या वेळेला सासू आणि सुनाचं मावचं भांडण लावलं मात्र त्याचा गेला उभ्या गलीला भांडण मोठं ते का आता लावायला आणि मला मातेला लागलाय बोलायला काय केलं उभ्या गलीत भांडण लागलेलं सासूचं आणि सुनाचं भांडणच लावलं होय त्याशिवाय येत नाही हालणार नाही मला पाहूचा आहे ना मावाचं भांडण लावलं आता हे प्रत्येक घरातच असतो आहे का नाही घराघरात भांडण सासू आणि सुनाचं भांडणच होय एक 10 सुना सासू असल्या तरी दोघे तिघे चांगले असतात माया लिखित आणि बाकीच्या 8 जणी भारत आणि पाकिस्तान घराघरात आहे का नाही बरोबर आहे युद्ध चालू असते सीमेवर उभं राहून होय मौलीनो हा असाच एक सासू सुनाचा घडलेला किस्सा काय बरं सासू आणि सून एका घरात होत हा आणि दोघींना पण एकच खोड होती काय बरं सून नसलेलं पण सासू काय तर चोरून खायची आणि सासू नसलेलं पण सून काय तर म्हणजे तू चोरून खातेला सांगायला गाणं म्हणायला इतकं बांधणं लावा गाणं म्हणा आलं पण आधीमध्ये विनोदाचा भाग असावा त्याशिवाय गाण्याला रंग करत नाही. मजा पण नाही म्हणून काय म्हणलं आधीमध्ये असावं हा नुसतंच गाणं म्हणून गेलं तर आमची पेटवाली मामा ऐकतील होय बाकीचे माले काय लागल्याचं बडबडायला आपलं गेल्यानंतर आहे का नाही गेलीच पण तू काय म्हणून आतमधलं पण हे छंदी म्हणावं लागतं हल्लीच्या युगात नवरे नो हा नुसतंच गाणं म्हणून चालत नाही बरोबर आहे सासवाने सून दोघीसनी एकच एकच कोण कोण नसलेला सून नसलेला पण सासू खायचे आणि सासू नसलेला पण सून काय तर चोरून खाईत होती एक दिवस काय तर सासूला खावासं वाटलं हो. हा सून घरात आहे खायचं कसं हिच्या पोडं म्हणा बरोबर आहे आहे का नाही हा आता हे सासू आहे त्यानं काय केलं सुनबाईला सांगितलं बाई हा धुणं सगळे पडले सगळं गोळा करणं जात एवढं धुवून ये जा नदीला आता सासूनं सांगितलंय होय त्यामुळे बिचारीनं बारडी दिली का धुणं सगळं भरलं हा आणि बाई धुयाला गेली नदीला हा आता नदीला धुण्याला गेला लवकर काय मागे येईल बरं येतच नाही म्हणून तिने काय केलं हा हळेवरला शेवायचा डबाच खाली काढला बरोबर आहे म्हणून काय काजू काय बदाम घालून चांगल्या चरचरीत शेवाया केल्या बरोबर आहे आणि त्या शेवयाचं खायचं बसलो तर सुनबाई येणार नाही आपण तिला लावणार म्हणून सुनबाई शेवया खायला कुठे गेली सासूबाई शेवाय खाया गेली गोट्यात गाईच्या गोट्यात हा. का अहो तिकडं कोणी येत नाही म्हणून गाईच्या गोट्यात हा एवढा सुनबाई माग आली हो आता इथं मशील आहे गाई नाही म्हशीच्या गोट्यात हा आहे का नाही होय सुनबाई माग आली बघ तिथं सासूबाई कुठं नाही दिसना झाली होय आता सासूबाई घरात नाही म्हणत आपण पण काय तर खाल्लं पाहिजे म्हणून तिनं पेला घेतला हा चुलीवर दूध तापत होत म्हशी भरपूर होत्या त्यामुळे दूध तापत होत हा गलास भरून शाही सगळं दूध त्या पेल्यात वडलं गलास भरला हा आणि हुग्यानंच मोठवर साखर त्या दुधात टाकली गोड लागायचं गोड लावण्यासाठी बरोबर आहे जरा हलवल्याने म्हणली हे तर पिलं बसलो तर सोन सासूबाई येणार आणि आपण तिला लावणार म्हणून हे दूध प्यायला कुठं गाईच्या गोट्यात जिथं सासू गेली होय दोघींचे भेटाभेट झाली दोन दिवाजीने बिरवा गेली होत्या तशी होय लांब नाही त्याला सुनबाईला सासून बघितलं आणि सुनबाईला बसला म्हणजे हा. अगं तिकडे काय करायला आता तुम्ही लागलाय सा सुक्या शेवया खायला दूध घालून खाल्लं तर कसं चरचरीत होते म्हणून दूध शेवया संघ खायला घेऊन आले तुम्हाला म्हणजे हल्लीच्या सुधाने माहित आहे सासूबाईला कुठे गडवायचं बरोबर आहे आहे का नाही काय म्हणलं सुनबाई कलंगावर ते आई ते तलवार
आणि सासूबाईला म्हणते तुझ्या जात्यावर सासूबाईला म्हणते तुझ्या खादीला पुढे कामाची लढ सदारी काम्यापाशी खायाला म्हणलं की कामाला म्हणलं की दोन पावलं मागं तिचा मोठा तीच मोठ्याने विचारते हे म्हातारे एवढा गावा गेला का एवढ्या थांबत नाही सासू सासऱ्यावर ते सुनबाई घेते आल्या सासूबाईला म्हणते तुझ्या जात्यावर सांगते नवऱ्याच्या कानी आणि नवरा हजाऱ्यात नंदी बयला आलीच्या युगात बायकोला सांगायचं नाही ऐकलं तर बिन डब्याचं हातानं करून खालाय तर मी चालतो आहे का नाही आता बायको सांगून काय सांगणार आहे बायकोचं सांगण्याला वेगळं असते बरं का मावली ना घरामध्ये मला सासऱ्याचा जाच लय हाया वीरभाऊ तर नेहमी वटवट करतोया नंदबाईची तर तक्रार नाही आणि सासूबाईची तर बोलायची घाई कारभारी एवढा जाच मला या घरात असताना आता मी कोणाच्या जीवावर असं रडून सांगितलं कुठल्या नवऱ्याला पटणार नाही म्हणून त्या बाजरानं काय केलं लगेच आई बाप बाईला भाऊ ठेवायला गेला आणि सासूबाईला म्हणते तुझं सासूबाईला म्हणते तुझं आई बाप तो भिकारी रोजच्या जेवणाची चवण्यारी आई बापाला शिळी भाकरी काय म्हणून रोज वेगवेगळ्या प्रकारचा हार करायचा अन्न करून खायचा आपण उरल्याला सोडल्याला सकाळचं संध्याकाळला संध्याकाळचं सकाळला आई बापाला बरोबर आई बापाला पण एक चूक केली माऊलीनं मोठी आहे का नाही ही चूक त्यांची पण हल्लीची पोरं काय करतात 50,000चं 60,000चं पुत्र घ्यायचं फोर व्हीलर गाडीत बसवायचं आणि फोर व्हीलर गाडीत आणि आई बाप वृद्धाश्रमात पण माऊलीनं कुत्र्याच्या जातीला किती जीव लावा लाडात का असं जात चावल्याशिवाय राहणार नाही पण आई बापाला शिवाय भाकरी वाढा आहे का नाही मरताना आशीर्वाद दिल्याशिवाय आई बाप आहे का नाही आई बापाला आधी जपलं पाहिजे आहे का नाही पण असणारा यो मालिक राया मात्रे लागला होता होत्या गलीला भांडण ब्रेकाता लावायला आणि लावल्यानंतर आईला लागला होता सांगायला भांडण लावला त्या उभ्या गलीला आणि भाला लागला या म्हणायला याई हा वेळाची तर वेळ झाली आणि माझ्या त्याला तुला गेली या कोणा जागा याला टायमाला याई लागलं तर मी घेतो पण तू जाती भांडाला सोडवायला शिवाय नाही भांडण ब्रेकाता मित्र म्हणून लागलाय मातेला ब्रेकाता सांगायला जाई भांडण मी तुला या जा म्हणल्या बरोबर अरे लागला तर भावा पाघे तुला सांगितलं त्या आई दाईन मला पादा भांडार मिटवायला आई चालली त्या आडव्या उभ्या गेलीला खनुमाता जायला भांडार मिटवून माघारी येते एवढ्यात असणारा मला पाठी मागल्या बाजूला त्या जाग्याला आल्याला सर्व साऱ्या केल्याला वाढल्याला आईचा हात
मला पानं विटला गे पागई पकेद आयालेली बघितली मुसरा हात दुसरा आणि वाया घेतल मला पण दिला ते जागेला माळापाची माता खणवा लागलेली का बोलायला रे उरलं तुला मला पा काय घेतलं नाहीस मागितलं नाहीस मला पात्या जाग्याला बोलायला लागला मला पाविंडलाईला बोलतोय याई तू वाढल्या लहान मला कधी कमी नाही पडलं का जादा नाही झालं गेला गेला माता खणवा लागली का आता बोलायला माता जीवन खाऊन झाले आता असणार दर्शन दे मला त्या जाग्याला जातो ब्याई माझ्या कामाला पण जात्या कामाला यशू दे मला यशवंत मला करावं आशीर्वाद दे मला हिचं दर्शन घेतलं गेला गेला दर्शन माते जगरी का आता गियाला आणि आईला येतो म्हणून लागला होता निरोपाता दियाला मग मला गडागरंडी संगतीला फिरत सांगून सांग्याला मला पापुर पाण्याच्या शेवाला विठला लागला मात्र त्याचा गेला चालायला निघून चालला होता कुठल्या वेगाचा जाग्याला गेला कुठं निघून
तर मला पार भगवानाच्या बागेची वाट विठला धरली मात्र त्याचा गेला भगवानाच्या बागेला फुलं पाणी आणण्यासाठी मला पाणी गेला पण पाठीमागल्या बाजूला देवाला कळालं देवा बिरीशिदाला त्याला गेला अनुराध कराशी अनुराध बिराशी देवाला कळाले देव काय बोलत या अरे भगवानाची बाग वाटवा मला पण धरली मात्र त्याचा गेला महापादेव येणा एका खुला करशील माझा आल्याला एवढा चालून भजन मात्र त्याला गेला अरे बिन मरणाचा शेवट गावला त्याला तो बी शेवट हलवायला लागला या भगवानाच्या बागेला तुम्हाला पाचालला या आधी 350 शेड पडल्यात बंदी खाण्याला तेव्हा ह्यो सुद्धा जाऊन अडकला त्या बंदी खाण्याला पाहिजे पाठीमागा बुडवून म्हणून असणारा हुनुरत्ता देवदृशीन माझा त्या जाग्याला वारू सज्ज केला आणि वारूवर बसला मात्र त्या जाग्याला काता चालायला गगनी झुला उडवीत निघून गेला कानुरात मात्र त्या जाग्याला झुला बिव गगनी झुला देवाला बोलतो यार लागलं का फुल लागलं तुला अरे कितीतरी वर्षानं त्यो शिरभाळा पा बिन मरणाचा शेवट गावला तुझ्या शेवला सोडून मी काता दियाला निघून बघायचं फुल पाणी आणायला जाऊन आढीव महापला त्या जाग्याला चाललाय भगवानाच्या बागेला हे भाळापा जाऊन आढळला पाहिजे त्या भाळापाला आढळला पाहिजे तेव्हा म्हणल्या बरोबर मात्र त्या जाग्याला एवढं म्हणल्याबरोबर अरे विरापा सांगतो आहे का तुला हातवाद्या भाळापा मात्र त्या जाग्याला सांगायला म्हणजे बरोबर वारवर स्वर झाला वाट लागलाय अरे देवाचा वारू केला भगवानाचा वारू रावणाचा
पण मार्गी माते जायला त्यानं मारायला मला पला ऐकू जायला पण मला पामाघरी बघत नव्हता त्याला गेला तुझ्या गुरुजी अलंकार तुला शपथ घातल्या बरोबर जाग्यावर पाय मला पान जाग्यावर मृत्यूला माते ते जायला थांबायला एवढ्यात असणारा ताना बिरापा निघून गेला होता महापाच्या जवळच्या बाजूला महापाच्या जवळ गेला महापाला देव काय बोलतो मात्रे त्याचा गेला निघाला महापा सांगशील का मला मांड्या पेटला महापा लागला होता तान्या बिरू देवाला सांगायला माझ्या गुरुला केलं लावलं मला बिनबिडकीचं पाणी बिनकिड्याचं फुलं लागला देव मागायला ते फुलं पाणी आलायला चाललो माझ्या गुरुला मात्र त्याचा गेला बाजूला मंड्या पेटला तो बिरशीत आणि ऐकून घेत तू तरी मला पण त्याचा गेला नको नको मला तुम्हाला कसाला काळ निर्वाणिया पडली राजवा पडली राजवा सोडविना देवा माई बाप सोडविना देवा एक चक्र पाण्या वाचून सोडविला माया सोडविला बाप सोडविला राजा ईशीचा चौदार निर्वाणीचा योग पांडुरंग निर्वाणीचा योग
केली देवाला
हो एक चिठ्ठी राहिली बघा लवकर